नमस्ते, आपण आहोत परत सरिताच्या स्वयंपाकघरी आणि आता आपण कुठची भाजी करतोय? छोलेची भाजी करतोय. छोलेच्या भाजीसाठी आपण काय काय घेतलंय? तेजपत्ता, अच्छा, कांदा, छोले, हम्म, कोथिंबीर, वाटलेला मसाला तो मगाचा, ते कांदा लसूण मसाला तो, आणि कांदा लसूण खोबरा मसाला, छोले मसाला हो आणि नॉर्मल मसाला. हो. तेल आपलं गरम ठेवलेलं आहे. तेजपत्ता टाकूया आणि कांदा टाकूया. कांदा ऑलमोस्ट एक कांदा, अर्धा कांदा, अर्धा कांदा आहे. ते पण 4-5 जणांसाठी होतील. पाव किलो छोले. ते उबलून ठेवलेले ना, तर अच्छा भिजवून ठेवलेले. फक्त भिजवून ठेवलेले आहे. नाही टोमॅटो प्युरी नको. टोमॅटो प्युरी लागेल 2 चमचे. थोडंसं लाल असं झालं ना शिजलं की आपण टोमॅटो प्युरी टाकूया. कोथिंबीर टाकून द्यायला. अशी मसाल्यात कोथिंबीर टाकली ना टेस्ट चांगली येते. अच्छा, आता छोले मसाला 1 चमचा, 1 चमचा घेतला. आता हे मसाले टाकूया. परत हळद, गरम मसाला, धनिया पावडर आणि लाल तिखट 2 चमचे. मसाले परतून घेऊया. थोडंसं पाणी कांदा खोबऱ्याची चटणी कशी केली होती? खोबरा भाजायचं, कांदा भाजायचा, लसूण आणि आलं लसूण आणि ते भाजलेला कांदा खोबरा मिक्सरला लावायचा. अच्छा, मेजरली छोलेच्या भाजीमध्ये तर छोले आणि थोडासा तरी रस्साच असतो. हे प्रॉपर घट्ट एकदम झालंय ना. आपण पाणी टाकणार ना शिजायला. अच्छा, ते शिजायला 5-6 शिट्या लागतात शिजायला. अच्छा, पाणी टाकणार नंतर मग थोडंसं रस्सा ठेवणार. चपाती बरोबर खायला पुरी या चपाती भाकरी किंवा भात तसं पाणी टाकून आपण. त्याला शिजायला 5-6 शिट्या लागतात. अच्छा, 5 शिट्या म्हणजे ऑलमोस्ट 10-15 मिनिटं लागणार. मीठ टाकूया चवीनुसार. आता शिटी लावून 5-6 शिट्या देऊन 5 मिनिटं शिजवूया. चालेल. आपण आता भेटूया 10 मिनिटानंतर. 10-15 मिनिटं. ठीक आहे. साधारण 15 ते 20 मिनिटं झाली असतील आणि आपले छोलेची भाजी पण तयार असेल. बघा छोलेची भाजी कशी झाली.
गरम. हो. खूप छान झालं. जरा जरा एवढी घट्ट असं आणि आपण खाऊ शकतो भातांबरोबर, चपातीबरोबर, पुऱ्यांबरोबर. छोले पुरी. एकदम खूप चवीनुसार झाले. आणि तुम्हाला ही जर रेसिपी आवडली असेल तर आम्हाला नक्की सांगा, आणि सांगा आम्हाला की तुम्हाला कुठची रेसिपी अजून बघायची आहे. धन्यवाद.